ठिकाणी संधी दिली देवाला धन्यवाद. त्याच बरोबर पात्रे साहेबांचे आभार, संजय लोंढे साहेबांचे आभार, उमाळे साहेबांचे आभार. मनापासून आनंद वाटतो ही सहभागिता या ठिकाणी घेता आली. बिशप साहेबांचे आभार. एका तो दिलं तर बरं. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व सन्मान्य पाळक लोकांचे आभार की त्यांनी या ठिकाणी ठीक मला आमंत्रित केलं आणि आपण एकत्र येऊन एका उद्देशाने एकत्र येत आहोत. हालेलुया. फार महत्वाचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्रसंहिता 133 मध्ये, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोहर आहे. जर आम्ही ते वचनाचा थोडासा अभ्यास केला तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की 2 शब्द सांगण्यात आलेले आहेत, ऐक्य आणि एकत्रितपणा. हालेलुया. ऐक्य आणि एकत्रितपणा. एकत्र लोक भरपूर ठिकाणी येतात, तुम्हाला माहित आहे का? बऱ्याच ठिकाणी लोक एकत्र येतात पण त्यांच्यामध्ये ऐक्यता नसते. मेनी टाइम, sorry, we have brother Ricky here. I don't know you understand Marathi a little bit or not, but I might try to explain it in English a little bit. बरेच लोक एकत्र येतात. Many places people come together but they do not unite together with the one purpose. एकत्र येतात पण ऐक्यता नसते. आजची हीच समस्या आहे. लोक एकत्र येतात परंतु ऐक्यता नसल्यामुळं ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या घडत नाही. जोपर्यंत आम्ही ऐक्याने एकत्र येत नाही तोपर्यंत देवाचा गौरव होऊ शकत नाही. हालेलुया. आम्ही एकत्र येतो परंतु एका उद्देशाने एकत्र यायला पाहिजे. मी खरोखर स्वतःला सौभाग्यशाली समजतो. आज उमाळे साहेबांच्या समोर या ठिकाणी बोलण्याची संधी मिळालेली आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असाल तर उमाळे साहेबांचं एक वाक्य फार फेमस आहे आणि निश्चित तुम्हाला सर्वांना माहीत असेल, एकच कारण महाराष्ट्राचं तार. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, ज्या ठिकाणी उमाळे साहेब गेलेले आहे आणि बहुतांश ठिकाणी ते पोहोचलेले आहे आणि लोकांना त्यांचं हे ब्रीद वाक्य माहित आहे, एकच कारण महाराष्ट्राचं तार. जर आम्ही ह्या उद्देशानं चालत आहोत तर निश्चितच देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आता ही वेळ आहे आम्ही सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एकत्र येऊन एका उद्देशाने कार्य करावं, कारण भरपूर काम बाकी आहे. ब्रदर रिकी आपल्यामध्ये आहेत, ते दिल्लीवरून येतात आणि 1-2 सेकंद मी त्यांच्या संगती बोलत असताना त्यांनी सांगितलं की दृष्टांत हा आहे की अनरिच जे पीपल ग्रुप्स आहेत किंवा अनरिच ज्या लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचलं नाहीत असे जे गट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्या लोकांना प्रभूच्या कार्यामध्ये, मंदिरामध्ये, मंडळीमध्ये समाविष्ट करावं. हालेलुया. As I was talking with him, he just explained to me there are 800 people groups in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 800 अशा प्रकारचे लोक संघ आहेत की ज्यांच्यापर्यंत शुभवर्तमान पोहोचलेलं नाही. त्याच्यापैकी फक्त 50 लोक संघापर्यंत, लोक गटापर्यंत शुभवर्तमान पोहोचलेलं आहे. आउट ऑफ 800 only 50 people groups are reached. That's what you said. And rest 750 are yet to hear the name of Jesus. किंवा त्यांना मंडळीमध्ये बाकीचे 750 गट जे प्रभूकडे येणं बाकी आहे, त्या लोकांमध्ये शुभवर्तमान होणं बाकी आहे, त्यांच्यामध्ये मंडळ्या स्थापन होणं बाकी. म्हणजे फार मोठं कार्य राहिलं महाराष्ट्रामध्ये. फक्त आपण विचार केला तर फार मोठं कार्य राहिलेलं आहे. मग त्याच्यासाठी मला आणि तुम्हाला काय करता येईल तर ऐक्यानं एकत्र येणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला आता हे विचार सोडावं लागणार आहे की मी नॅझरीनचा, मी चर्च ऑफ क्राइस्टचा, मी पेंटिकॉस्टलचा, मी मेथोडिस्टचा, ह्या गोष्टी आता बाजूला ठेवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणातून मी येतो, लातूरमधून मी येतो, लातूरमध्ये मी राहतो आणि देवाच्या दयेनं जवळजवळ 50 मंडळ्या गुड न्यूज चर्चच्या आहेत, 50 पाळक लोक माझ्या संगती काम करतात आणि आमचा उद्देश तोच आहे की 43,000 खेड्यापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान कसं पोहोचवता येईल याचा छोटासा प्रयत्न आम्ही करतो. हालेलुया. आता संपूर्ण 43,000 खेड्यापर्यंत मी एकट्यानंच पोहोचायचं म्हटलं तर ते शक्य नाहीये, अशक्य गोष्ट आहे. परंतु काहीतरी प्रयत्न आम्ही करणं गरजेचं आहे. तर आमचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या खेड्यांपर्यंत असतं
की तिथं आम्ही पोहोचावं आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन मंडळ्या स्थापन कराव्या, हा उद्देश आहे. त्या उद्देशाने आम्ही पळत आहोत, त्या उद्देशाने कार्य करत आहोत. एकट्याला हे शक्य नाही. जोपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र येऊन हे कार्य करत नाही आणि सेकंड जनरेशन तयार करत नाही, तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. कार्य पूर्ण करायचंय, उद्देशाने आम्ही चाललेले आहोत, पण त्याच्यासाठी पद्धती पण आम्हाला अवलंबणे गरजेचं आहे. जे काही लोक आम्हाला संगती घेऊन चालता येतील, त्या लोकांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला ऐक्य गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की आपण वेगवेगळे विचार आता सोडणं गरजेचं आहे. मी ह्याचा, मी त्याचा, मी या गटाचा किंवा मी त्या संस्थेचा, मी त्या पंथाचा, हे आम्हाला गरजेचं आहे. आणि जी खरी गरज आहे ती पाहणं गरजेचं आहे. खरी गरज शुभवर्तमान अजून पोहोचणं बाकी आहे. मी सांगितलं, मी लातूर मधून येतो. 25 वेगवेगळ्या मंडळ्या त्या ठिकाणी लातूरमध्ये, लातूर शहरामध्ये काम करतात. जवळजवळ 40 पाळक लोक आम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी सेवा करतो. वेगवेगळ्या संस्थेचे आहे, वेगवेगळ्या पंथाचे आहे, परंतु ज्यावेळेला आम्ही एकत्र येऊन कार्य करतो त्यावेळेला आमचा विचार हा असतो की माझं चर्च पुढे काढावं किंवा माझी संस्था पुढे काढावी, माझा सिद्धांत पुढे काढावा, हे नाही. कारण लोकांना येशू ख्रिस्ताचं नावच अजून माहिती नाही. गरज काय माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, तारणामध्ये लोकांना घेऊन येणं. हालेलुया. आणि ते एकच कारण आमचं असणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचं तारण कसं होईल, त्याच्यासाठी आम्हाला काय करता येईल. जर मी एकटाच म्हणू लागलो की माझ्याशिवाय होणार नाही, तर ते शक्य नाही. कारण मी काही काळ, काही वेळ, काही दिवस या ठिकाणी जगामध्ये असणार आणि मी निघून गेलो तर मग सगळंच प्रश्न समाप्त होणार. आम्हाला नेक्स्ट जनरेशन पण पुढे आणणं गरजेचं आहे. आमचा इगो किंवा आमची प्रतिष्ठा आम्हाला बाजूला ठेवून ख्रिस्त पुढे काढणं गरजेचं आहे. असे बरेच सेवक लोक आहेत किंवा असे बरेच लोक आहेत की जे सेवा करू इच्छितात, त्यांना आम्हाला पुढे काढणं गरजेचं. मी विनंती करतो, जी मराठी पास्टर्स फेलोशिप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, आपणाला एक मनापासून विनंती मला करावीशी वाटते की असे सेवक पण आपण यामध्ये सामील करून घ्यावे की जे सेकंड जनरेशन मध्ये आहेत. कदाचित त्यांना कुठल्याच प्रकारचं टायटल नसेल. एक उत्तम उदाहरण इथं माझ्या ओळखीचे बंधू आहेत, ब्रदर योसेफ खंडागळे. त्यांचे वडील पाळक होते. आता ते स्वतः पाळकीय सेवेमध्ये नाहीत, पण सेवा करतात, वेगवेगळ्या भागामध्ये सेवा करतात. मराठी माणूस आहे, चांगली सेवा करतात. ते कदाचित पाळक म्हणून काम करत नाहीत, पण स्वार्थेचं काम करतात. अशी लोक आपल्याला संख्या असणं गरजेचं आहे की ज्यांना हे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे किंवा पाळकीय सेवा त्यांना माहिती आहे. त्यांचे वडील पाळक होते आणि त्यांना इच्छा आहे पुढं सेवा करण्याची किंवा पुढे जाण्याची. कदाचित बायबल ट्रेनिंग झालं नसेल, कदाचित त्या प्रकारचं शिक्षण त्यांना मिळाले नसेल, परंतु ती झील आहे, तो त्यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये ती इच्छा आहे की देवाचं कार्य करावं. अशा लोकांना जर आपण घेऊन पुढे निघालो तर निश्चितच जे कार्य व्हायचंय ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बरेचसे तरुण आहेत आपल्यामध्ये जे इच्छुक आहेत कार्य करण्यासाठी. काही गोष्टी कमतरता आहे. उमाळे साहेबांनी मागच्या दिवसामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केल्या, आम्हाला आनंद वाटतो. मी पण जुडलो होतो त्या गोष्टीमध्ये. बऱ्याच लोकांना उत्तेजन मिळालेलं आहे. हे कंटिन्यू व्हायला पाहिजे. एकटाच माणूस कुठपर्यंत पळणार? एकटा माणूस सगळीकडे जाऊ शकत नाही, सगळीकडे पळू शकत नाही. काही रिस्ट्रिक्शन येतात, काही एज लिमिट आहे, काही आजार आहे, काही त्रास आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, फायनान्शियल गरजा आहे. परंतु जर सगळे मिळून आपण एकत्र येऊन करू लागलो तर निश्चितच मोठं काम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बायबल आम्हाला तो रेफरन्स देतो. बायबल आम्हाला तो रेफरन्स देतो. देवानं मोशेला निवडलं, देवानं त्याला दृष्टांत दिला, देवानं त्याला कार्यासाठी पुढे काढलं. परंतु ज्या वेळेला मोशेला जाण्याची वेळ आली त्याच्यानंतर काय? व्हॉट नेक्स्ट? हे पण मोठा प्रश्न आहे. आम्ही आता हळूहळू वयोवृद्ध होत चाललेले. आता मी जवळजवळ 50च्या जवळ आलेलो आहे. बघत बघत ते लवकर निघून जाणार. उमाळे साहेबाचं माहित नाही किती पुढे गेलेले आहेत ते. मी त्यांना विचार 65. येस, देवाला धन्यवाद, 65 अँड स्टील रनिंग. म्हणजे 65 आणि आणखीन पुढे चाललेले आहे. बिशप साहेब ज्यांना दृष्टांत आहे ते निघालेले, पण आता नेक्स्ट जनरेशनला पण आम्हाला घेऊन पुढे चालणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ती नेक्स्ट जनरेशन येणार नाही तोपर्यंत ते कार्य पुढे चालू राहणार नाही. बरेचशे संस्था, बरेचशे चर्चेस, बऱ्याचशा मंडळ्या, बरेचशी सेवा एका सेवकासोबत बंद झाली. त्याचं कारण काय? तिथपर्यंतच ती सेवा राहिली, त्या सेवकापुरतीच ती मर्यादित राहिली, पुढं चालू झाली नाही किंवा पुढं चालू राहिली नाही आणि सेवा समाप्त झाली. आम्हाला ते नको आहे.
वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं यहोशुवा, मोशेला जे दर्शन देवानं दिलं ते दर्शन घेऊन यहोशुवा पुढे निघाला. यहोशुवाचा 11वा अध्याय आणि 15 वचनामध्ये पाहूया. Joshua chapter 11 verse 15. I'm talking about the next generation to be prepared to take the gospel, to take the task ahead. यहोशुवाचा 11वा अध्याय आणि 15 वचन वाचूया, कुणाला सापडला असेल तर. परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशुवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशुवाने केले. पुढं परमेश्वराने मोशेला आज्ञा केलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्यानं सोडले नाही. हालेलुया. दर्शन घेतलेला मोशे आहे. डायरेक्ट दर्शन यहोशुवाला मिळालेलं नाही, लक्षात घ्या. दर्शन घेतलेला मोशे आहे, परंतु मोशेनं नेक्स्ट जनरेशन म्हणजे यहोशुवाला तयार केलं आणि यहोशुवानं ती प्रत्येक गोष्ट केली जी देवानं मोशेला सांगितली. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे आमच्यासाठी की आम्हाला देवानं ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचवाव्या, त्यांना त्या सांगाव्या आणि त्यांनी ते कॅरी ऑन कराव्या. कारण मी शेवटपर्यंत राहणारा नाहीये, मी शेवटपर्यंत राहणारा नाहीये. जर मी माझ्यावरती फोकस करत असेल तर मग प्रश्न निर्माण होणार आहे. आजकाल सगळीकडे तेच चाललेलं आहे. प्रत्येक जण स्वतःवरती फोकस करत आहे. मी आता महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील फिरतो. देवाच्या दयेनं संधी मिळते आणि जाण्याची संधी मिळाल्यामुळे मी पाहतो बरेच लोक फक्त टायटल घेऊन बसलेले आहेत, फक्त टायटलच्या पाठीमागे लागलेले आहेत. मला रेव्हरंड म्हणा, मला डॉक्टर म्हणा, मला बिशप म्हणा, मला पोप म्हणा. कुठपर्यंत आपण या गोष्टीच्या पाठीमागे राहणार? जर आम्ही हेच घेऊन पळालेले आहोत किंवा याच्याच मागे, मला कोणी सन्मान दिला नाही, मला कोणी विचारलं नाही, मला कोणी खुर्ची दिली नाही, ह्या जर गोष्टी आम्ही घेऊन बसलो तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला या गोष्टी पाठीमागे टाकणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट जनरेशनला घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. फक्त मीच करू शकतो हा जर आविर्भाव आमचा असेल तर आमच्या त्यानं पुढे काहीच होऊ शकत नाही. जिथं आम्ही संपलो तिथं सेवा संपणार. आम्हाला आमचा फोकस आमच्याकडे नाही, ख्रिस्ताकडे लावायचा. हालेलुया. आमच्याकडे नको आहे फोकस. आज जगामध्ये तेच चाललेलं आहे. प्रत्येक जण आपल्याकडे फोकस लावत आहे, स्वतःकडे फोकस लावत आहे. मी कोणीतरी आहे, आय एम समथिंग. दॅट इज व्हॉट एव्हरीबडी इज रनिंग आफ्टर टुडे. प्रत्येक जण त्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही सेवा करत असताना आमची सेवा थोडीशी वाढली की तो गर्व आमच्यामध्ये फार लवकर येण्याचा प्रयत्न करतो. मला कधी कधी वाटायचं की मी आहे म्हणून ही सगळ्या गोष्टी. देवाने एका दिवशी मला झपकण्या पाडल्या. कोविडमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमच्या समोर उभा आहे ती एक जिवंत साक्ष. बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल, परंतु मी तुम्हाला हे साक्ष सांगू इच्छितो की मला असं वाटायचं की मी आहे तर सगळं आहे, मी आहे तर सेवा आहे, मी आहे तर 50 चर्चा चालू आहेत, मी आहे तर सेवा वाढणार. हे मला थोडासा इगो माझ्या डोक्यामध्ये आला आणि कोविड झाला. 2021 मध्ये कोविड झाला. 3 दिवस मी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो. तिसऱ्या दिवशी मी वॉशरूमला जाण्यासाठी माझ्या बिछाण्यावरून उठलो, 4 पावलं चाललो आणि कोसळलो. माझे डोळे बंद झाले, माझं हृदय बंद झालं. डॉक्टरांनी मला डिक्लेअर डेड केलं आणि मी हे फक्त तोंडाने सांगत नाही तर माझं रिपोर्ट सुद्धा तसे आहेत की यांचं हृदय बंद पडलेलं होतं. आणि त्यांनी मला डिक्लेअर केलं डेड. आय वॉज डेड इन कोविड. When I thought that I am something, I am doing something, without me the ministry will not go on, without me the things will not carry on. And then one day I had a COVID and I fell down, my heart stopped, I stopped breathing, doctor declared me dead. I'm not just saying this, but I have a report of the doctors that said my heart was stopped. माझं हृदय बंद पडलं हे त्यांनी डिक्लेअर केलं आणि माझा परिवार दवाखान्यामध्ये खाली गोळा होऊ लागला, मंडळीतले लोक गोळा होऊ लागले आणि आता पास्टर बेंजामिन यांची बॉडी घेऊन जायचं एवढंच फक्त बाकी राहिलेलं. देवाची दया झाली आणि देवाच्या दयेनं पुन्हा एकदा श्वासोश्वास मला प्राप्त झाला. हालेलुया. मला ज्या दवाखान्यामध्ये लातूरमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं तिथून त्यांनी सांगितलं की हा माणूस मेलेला आहे, याची ट्रीटमेंट आम्ही करू शकत नाही, याला घेऊन जा. आणि मग मला तिथून उचलण्यात आलं आणि सांगितलं की इथून घेऊन जा. पण जायचं कुठं? सेकंड वेव्ह तुम्हाला माहित आहे, दुसरी लाट कोरोनाची. दवाखान्यामध्ये जागा नाही, कुठे ऍडमिशन व्हायला तयार नाही. परेशान झालेले लोक, मृत्यू लोकांच्या समोर दिसत आहे.
अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सांगितले की यांना बाहेर काढा, कारण आमच्याजवळ यांना ट्रीटमेंट देण्यासाठी काहीच नाही. आणि ज्या वेळेला मला तिथून बाहेर काढण्यात आलं, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं, सगळीकडे प्रयत्न झाले, कुठं न्यावं माहिती नाही, काय करावं माहिती नाही. बायपॅप लावलेला होता, व्हेंटिलेटर लावलेला आहे, आणि मला सोलापूरला हलवण्यात आलं. सोलापूरला ज्या दवाखान्यामध्ये मला घेऊन गेले, यशोधरा दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये, तिथं जागा नाहीये. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बेड अवेलेबल नाही. तिथून मला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला, कुठंच बेड सापडायला तयार नाही. मग एका दवाखान्यामध्ये नेलं, तिथं नुकतंच कोविड सेंटर उघडलेलं होतं, आणि मग मला त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं. 40 दिवस मी बिछाण्यावरती होतो. सूर्यप्रकाश मला पाहण्याची संधी नव्हती, कारण पूर्ण पॅक अशा प्रकारची खोली होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 50 लोक ऍडमिट करण्यात आलेले होते. आणि 22 दिवस मी व्हेंटिलेटरवरती होतो. 22 दिवस व्हेंटिलेटरवरती मला ठेवण्यात आलं होतं. माझ्या दोन्ही हातामध्ये एवढे सलाईन, एवढ्या इंजेक्शन देण्यात आले होते की आता कुठं सलाईन लावावं आणि कुठे इंजेक्शन द्यावं ही जागा त्यांना सापडायला तयार नव्हती. दे वर गेटिंग रेडी टू पुट सेंट्रल लाईन, ते तयार होते आता इथं छिद्र पाडावं आणि तिथून सलाईन द्यावं. 40 दिवस ऍडमिट असताना, 22 दिवस व्हेंटिलेटरवरती असताना डॉक्टर सुद्धा येऊन म्हणायचे की मी फक्त वाट पाहते की हे कधी माणूस मरतो. कारण मी ज्या वेळेला तिथं ऍडमिट होतो, माझा हात उचलत नव्हता, माझा पाय उचलत नव्हता, मला उठून बोलण्याची ताकद नव्हती. श्वासोश्वास विदाऊट व्हेंटिलेटर घेणं, विदाऊट ऑक्सिजन घेणं मुश्किल होतं. मी माझ्या समोर लोक मरत असलेले पाहिले, माझ्या डावीकडं, माझ्या उजवीकडं दररोज लोक मरत होते. 2-3 दिवस ते यायचे, ऍडमिट व्हायचं, आणि त्यांना प्लास्टिक मध्ये बांधून तशाला तसं बाहेर पाठवून द्यायचे. लोक वेड्यासारखं त्या रूम मध्ये, 50 लोक असलेले, मला वाटतं 36 लोक त्यापैकी मरण पावले. वेड्यासारखं. एक तरुण तर माझ्या समोर असं ऍडमिट होता, आणि वेड्यासारखा उठून तो त्याचं व्हेंटिलेटर काढून फेकायचा, खाली पडायचा, लोळायचा, कारण त्याला काहीच होप्स नव्हते, त्याला समजायला तयार नाही काय होतंय, आणि त्या वेड्यापणामध्ये त्याचा मृत्यू झाला. मी रोज माझ्या डोळ्याने मृत्यू पाहिला. आणि तुम्हाला सांगतो, रात्रीच्या वेळेला अशी भयानक शांतता, अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होते. नरक अग्नीचे आवाज मला ऐकू यायचे, लोक ओरडत आहेत, मोठमोठ्याने चिरकत आहे. त्या बिछाण्यावरती असताना मी प्रार्थना केली, प्रभू मी आतापर्यंत तुझी सेवा केलेली आहे, जर मला आता जायचं असेल तर मी तुझ्यासोबत येण्याकरिता तयार आहे, पण जर एक संधी पुन्हा दिलीस तर प्रभू तुझी सेवा करणार. हालेलुया. आणि 40 दिवसानंतर डॉक्टर आले, आणि डॉक्टरने माझ्या फॅमिलीला बोलवून घेतलं, माझ्या पत्नीला, माझ्या बंधूंना, माझ्या अंकलला, आणि त्यांना सांगितलं ह्यांच्यासाठी आता मेडिकलमध्ये कुठलीच गोळी राहिली. एवढ्या जास्त औषधाने गोळ्या त्यांनी मला दिल्या की माझी स्किन पूर्ण माझ्या शरीरामधून खाली पडत होती. असं जर घासलं तर माझी स्किन, माझा चमडा पूर्ण खाली पडत होता. माझ्या डोक्यावरचे पूर्ण केस गळून गेलेले होते. त्यांनी मला HIV एड्सची ट्रीटमेंट दिली, कॅन्सरची ट्रीटमेंट दिली, वेगवेगळे औषध त्यांनी मला, गोळ्या त्यांनी दिल्या, कारण कोविडसाठी काय द्यावं त्यांनाही माहिती नव्हतं. दररोज 50,000 रुपयाच्या औषध आणि गोळ्या आणि इंजेक्शन ते मला देत होते. माझ्या पायातली, माझ्या शरीरातली पूर्ण ताकद निघून गेली. मी उठू शकत नव्हतो, मी बसू शकत नव्हतो, हाताने जेवण करू शकत नव्हतो. माझी पत्नी मला चारायची, मला बेडवरती स्वच्छ करायची. आणि 40 दिवसानंतर डॉक्टरने सांगितलं की आता मेडिकलमध्ये कुठलीच गोळी राहिलेली नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि वाट पहा की यांचा प्राण कधी जाईल, कारण यांचं फुफ्फुस पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे. हे आता विदाऊट ऑक्सिजन श्वासोश्वास घेऊ शकत नाहीत. हे बिछाण्यावरून उठतील की नाही आम्ही सांगू शकत नाही, कृपा करून त्यांना तुम्ही घेऊन जा. 40 दिवसानंतर मला स्ट्रेचरवरती ऑक्सिजन लावून सोलापूरवरून लातूरमध्ये घरी आणण्यात आलं, आणि एका बेडवरती टाकण्यात आलं. मी सांगतो 8 महिने मी बेडवरती होतो. 15 लिटर्स, 15 लिटर ऑक्सिजन मला चालू होतं. 4 मोठे सिलेंडर मला दररोज लागायचे. त्या काळामध्ये भयानक परिस्थिती होती, ऑक्सिजन मिळायला तयार नाही. देवाच्या दयेनं आमदार अमित देशमुख माझे चांगले मित्र आहेत, आणि त्यांनी ती व्यवस्था केली. 4 सिलेंडर मला 24 तासामध्ये लागायचे, आणि विदाऊट ऑक्सिजन मी 1 मिनिट सुद्धा श्वास घेऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती होती. मरणाच्या मार्गावरती होतो. पण प्रभूला विनंती केली की प्रभू संधी जर मिळाली तर सेवा कर, नाही मिळाली तर तुझ्यासोबत आनंदाने येण्यासाठी तयार. 8 महिन्यानंतर प्रभूनं सहाय्य केलं. व्हीलचेअरवरती उठून बसू लागलो. सलाईन माझ्या नाकामध्ये असताना सिलेंडर मी तसंच घेऊन जाऊन चर्चमध्ये बसत होतो आणि प्रीचिंग करत होतो. लोकांना देवाचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करत होतो, साक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो की देव किती महान आहे. आणि देवानं
8-9 महिन्यानंतर पुन्हा एकदा पायावर उठण्याची संधी दिली आणि देवाचं गौरव करण्याची संधी दिली. हालेलुया. या गोष्टीला आज 5 वर्ष झाले. मी माझ्या बॉडीमध्ये अजूनही तो त्रास सहन करतो, कारण तेवढे औषध, तेवढ्या गोळ्या, तेवढी ट्रीटमेंट. माझ्या पायाला भयानक त्रास आहे. वर चढताना अजूनही त्रास होतो, उभा राहताना थोडासा त्रास होतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आउट ऑफ ब्रेथ कधी कधी होतो. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाला काम करायची गरज आहे. हालेलुया. देवाला काम करणाऱ्याची गरज आहे आणि कामकरी आम्ही तयार करणं गरजेचं आहे. जर मीपणामध्ये आपण बसलो तर मग प्रश्न निर्माण होणार. आमचा फोकस प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिजे. बायबल मधल्या 2 व्यक्तीचे उदाहरण मी सांगणार आहे, जास्त वेळ आपला घेणार नाही आणि थोडक्यामध्ये बंद करणार आहे. प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय आणि याच्या 34व्या वचनापासून पुढे आपण वाचूया. प्रेषितांची Acts chapter 5 verses 35 and onwards. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 34व्या वचनाच्या पुढे कृपा करून वाचण्याकरिता मदत करा. पहा, या ठिकाणी आम्हाला एका व्यक्तीविषयी पाहायला मिळतं. प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय 34व्या वचनाच्या पुढं आम्ही वाचत आहोत. ज्या ठिकाणी पेत्र आणि योहानाला धर्मसभेपुढे आणण्यात आलं, त्यांच्यावरती खटला चालवण्याकरिता त्यांना दोष लावण्यात आला आणि त्यांच्या वरती खटला चालवण्याकरिता त्यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं. आणि त्यावेळेला गमलीएल नावाचा एक शास्त्राध्यापक होता, देवाचं वचन माहिती असलेला व्यक्ती होता. त्याने या बाकीच्यांना बाहेर काढलं आणि ज्यांनी धरून आणलं होतं, जे खटला चालवणारे होते, त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही या लोकांचं काय करणार. कारण काही दिवसापूर्वी थुदास नावाचा व्यक्ती या ठिकाणी उदयास आलेला होता. कोण होता? थुदास. माझ्या पाठीमागं म्हणा, थुदास. बऱ्याच वेळेला या असे छोटे छोटे जे कॅरेक्टर आहेत बायबलमध्ये, आपण त्यांना इग्नोर करतो किंवा लक्षात येत नाही. पण मी आज तुमचं लक्ष त्या थुदासकडे घेऊन जाऊ इच्छितो. हालेलुया. थुदास नावाचा व्यक्ती. आणि त्या थुदासने काय केलं वचनामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 36व्या वचनामध्ये. कारण काही दिवसापूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. हालेलुया. काय म्हणत होता माहितीये का थुदास? आय एम समथिंग when we are nobody. आम्ही कुणीच नाहीये बरं का, लक्षात घ्या. मी आणि तुम्ही कुणीच नाहीये. कधी कधी आम्हाला हे कळताना उशीर लागतो. मला उशीर लागला थोडासा. मी सांगितलं की मी माझ्या गर्वानं चाललेलो होतो, माझ्या विचारानं चांगलं होतो. मी आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहे. देवानं ज्या वेळेला कोविड मध्ये पाडलं त्यावेळेला सगळंच समाप्त झालं. पैसा असून उपयोग नाही, प्रतिष्ठा असून उपयोग नाही, नाव असून उपयोग नाही, कुठलीच गोष्ट चालायला तयार नाही, काहीच व्हायला तयार नाही. वी आर नथिंग. हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत देवाचं कार्य होत नाही. हालेलुया. आजकाल लोक ते समजून घ्यायला तयार नाहीत. मी आहे, माझा प्रचार चांगला आहे, मी चांगलं बोलू शकतो, माझ्यावरती चांगल्या गोष्टी आहेत, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्याकडे पोझिशन आहे, आणि या गोष्टीमध्ये लोक वेड्यासारखं वागत आहे. थुदासला देखील तसंच वाटलं. जर थुदास, बायबलमध्ये थुदास विषयी जास्त सांगितलेलं नाही, परंतु जर तुम्ही इंटरनेटवरती थुदास विषयी सर्च केलं किंवा पाहिलं तर तो सांबार समाजातून आलेला होता आणि त्यानं स्वतःला कुणीतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मी कुणीतरी आहे, माझ्याकडे काहीतरी महत्वाची शक्ती आहे, मी प्रार्थना केल्यानंतर या गोष्टी घडून येतात, मी हे केलं म्हणून हे होतं. हे मीपणाचा आत्मा त्या थुदास मध्ये आला आणि तो सगळ्याला सांगू लागला की आय एम समथिंग. देव बाजूला गेला, प्रभूचं काम बाजूला गेलं. आय एम समथिंग म्हणून तो लोकांपुढे प्रेझेंट करू लागला. ज्या दिवशी, ज्या क्षणी आमच्यामध्ये हा आत्मा येतो की मी आहे, माझ्यामुळे हे आहे, त्यावेळी आमचा डाऊनफॉल सुरू होतो. लक्षात घ्या. त्यावेळेला आमचं पतन सुरुवात होतं.
कारण आम्ही देवाचं गौरव स्वतः घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आमचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. थुदास मी कुणीतरी आहे हे सांगण्याकरिता पुढे आला आणि काय झालेलं आहे पहा. कारण काही दिवसापूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कुणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. साधारण फॉलोअर्स नाही मिळाले त्याला, 400 लोक मिळाले. त्या काळचे 400 लोक म्हणजे आताचे कदाचित 4 लाख असतील. तेवढे लोक त्याच्या पाठीमागे निघालेले आहेत की थुदास कुणीतरी आहे, तो स्वतःला प्रेझेंट करत आहे, तो चमत्कार करत आहे, त्याच्या हातून कार्य घडत आहे, त्याची सेवा वाढत आहे. थुदास 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 सगळीकडे थुदासच झालेलं. मराठीमध्ये आता ते थुदास म्हणल्यानंतर वेगळाच प्रकार थुदास, पण आता त्याचं नाव आहे त्याला आपण काय करणार. थुदास सगळीकडे थुदास 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 थुदास, जिकडे जाईल तिकडे थुदास. आणि लोक वेड्यासारखे त्याच्या पाठीमागं लागलेले आहेत. 400 लोक त्याच्या पाठीमागं निघाले. परंतु डेंजर सांगू का, त्यानं स्वतःवरती फोकस केल्यामुळे काय झालं या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाही तसे झाले. फार दुःखाची गोष्ट, फार दुःखाची गोष्ट. तो मारला गेला आणि मेल्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्या पाठीमागत चालणारे सगळेच्या सगळे विस्कळून गेले आणि त्यांची दानादान झालेली. कुठं जावं समजायला तयार. कारण काय माहितीये का, स्वतःवरती त्यानं फोकस केला. लोकांना त्याने कुणाकडे अट्रॅक्ट केलेलं आहे, देवाकडे नाही. मी आणि तुम्ही परफेक्ट नाहीयेत. हालेलुया. जरी आम्हाला वाटत असेल की आय एम परफेक्ट, मी काही चूक केली नाही, मी फार पवित्र आहे, मी फार शुद्ध आहे आणि माझ्या हातून काहीच घडलेलं नाही, असं अजिबात नाही. जोपर्यंत आम्ही स्वतःला नम्र करत नाही तोपर्यंत देव आम्हाला उंच करू शकत नाही. आधी नम्रता आणि मग मान्यता, हे देवाचा नियम आहे. पहा, जर मी कोणीतरी आहे म्हणून स्वतःला प्रगट करत आहे, सांगत आहे, तर मी एका दिवशी पडणार आणि माझ्या पाठीमागे येणारे लोक देखील नाश होणार. मला ख्रिस्ताकडे लोकांना घेऊन जाणं गरजेचं आहे, क्रूसाकडे लोकांना घेऊन जाणं गरजेचं आहे. हालेलुया. मी असो किंवा नसो, काम पूर्ण झालं पाहिजे. हालेलुया. कार्य पूर्ण झालं पाहिजे. फक्त माझ्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून नको आहे, तर मला ख्रिस्तावरती सगळ्या गोष्टी अवलंबून ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि त्याच्यासाठी मला आणि तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. म्हणून सांगितलं, माझी संस्था, माझं नाव, माझं पंथ, मी काय करतो, माझं चर्च किती मोठं आहे, माझी मंडळी किती मोठी आहे, दॅट इज सेकंडरी. आम्हाला देवाकडे, ख्रिस्ताकडे लोकांना आणणं गरजेचं आहे. ख्रिस्ताकडे पॉइंट करणं गरजेचं आहे की त्या ख्रिस्ताकडे पहा, त्या क्रूसाकडे पहा, तो बलिदान माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी झालेला आहे. चला आपण त्या ख्रिस्ताच्या पाठीमागे निघू. हालेलुया. कारण मी आणि तुम्ही एका दिवशी फेल होणार, परंतु जो फेल होणार नाही तो ख्रिस्त आहे. हालेलुया. जो कधी ढळणार नाही तो ख्रिस्त आहे. आज मी कदाचित मोठमोठ्याने बोलत असेल, पण उद्या एखाद्या पापामध्ये मी पडलो तर माझ्या पाठीमागे येणारे लोक देखील नाशाचं कारण. असे उदाहरणं आज आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही बघत आहोत की जे देवाचे सेवक मोठमोठ्याने कार्य करणारे होते, चमत्कार करणारे होते, एका चुकीच्या गोष्टीमध्ये पडले आणि त्याच्या पाठीमागे निघणारे लोक देखील कितीतरी विखरून गेले आणि त्यांचा नाश झालेला आहे. हा एकटाच नव्हता, त्याच्यानंतर आलेला आणखी एक जण आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतो. 20व्या वचनाच्या पुढं, ते आम्ही पाहिले व ऐकले, ते बोलू नये हे आमच्याने होत नाही. तेव्हा क्षमा असेल, 37वं वचन, त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले. हे फार डेंजरस आहे. कुणाच्या नादी लावले? ख्रिस्ताच्या नादी नाही. कुणाच्या नादी? आजकाल बरेच लोक हे करत आहेत, येशूच्या नादी लोकांना लावत नाहीत. कुणाच्या नादी लावत आहेत? आपल्या स्वतःच्या. मी म्हणल तसेच, मी जे बोलेल तेच, मला जे वाटतं. कुणाच्या नादी लावत आहेत आपण लोकांना? नाद कळतो का तुम्हाला? नादी लागणं समजतं? वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतात बघा. नाद वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बऱ्याच जण, आता मराठीत सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे, मराठी शब्द. मी तर मराठवाड्याचा आहे त्याच्यामुळे एकदम गावरान. बरं, कोट जरी घातला असताना अमेरिकेला जरी गेलो असतो ते पूर्ण मातीतला आहे. हालेलुया. नाद बरोबर माहिती आहे आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे नाद. नाद खुळा चांगला नाही म्हणायचं.
नाद फार आहे. आमचे आहेत ना कलकत्ते साहेब पण आहेत तिकडचं, मराठवाड्याचेच आहेत ते. नाद नाद फार वाईट. आपल्या नादी कुणाला लावू नका. हालेलुया. नाद फक्त ख्रिस्ताचा. हालेलुया. एकच नाद करायचा आपल्याला, तो ख्रिस्ताचा. जर मी माझ्या नादी लोकांना लावत आहे तर मी कुठंतरी पडणार, कुठंतरी चुकणार, काहीतरी माझ्या हातून घडणार आणि प्रश्नच प्रश्न निर्माण होणार. एक जणाने फक्त एक शब्द काढला, कॉक्रोच, कसा झाला त्याचा नाद बघितला. सगळा नादच नाद होतोय त्याचा. एक शब्द म्हणून आम्ही कुठेतरी चुकतो, आम्ही कुठेतरी काहीतरी पडतो, पतन पावतो, काहीतरी गोष्टी आमच्या हातून घडतात. म्हणून आपल्या नादी लोकांना लावणं नको. आजकाल लोक फक्त तेवढंच पडलेले आहेत, माझ्या नादी, मी माझ्याच मागं चला. दुसरीकडे काही काही, आता मला माहित नाही इथे कशी परिस्थिती, पण काही काही ठिकाणी पाळक लोकांची अशी परिस्थिती आहे, जर एखादा बिलीवर चर्च मधून निघाला की ते दोन पाळकाची दुश्मनी झालीच समजा. इथं कशी परिस्थिती मला माहित नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती. त्याचं कारण काय? आम्हाला फक्त आमच्या नादी लोकांना लावायचं. आपण ते ख्रिस्तात वाढायला प्रभू मध्ये बस झालं. काय करायचं आपल्याला? आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडणं गरजेचं आहे. जर तो बिलीवर आपल्याजवळ राहूच इच्छित नाही तर किती वेळेला आपण त्याला दाबून धरणार आहे? किती त्याला आपण बसवणार आहे की नाही इथून हलायचंच नाही, आणि इथून जर गेलास तर डायरेक्ट नरकात पड. किती वाईट गोष्ट आहे. आपण चाललोय दुसरीकडे, ठीक आहे, प्रभूला धन्यवाद, वाढू द्या, त्याची प्रभूमध्ये वाढ होत आहे, चांगली गोष्ट आहे. कारण तो कुणाच्या नादी आहे? देवाच्या नादी. माझ्या नादी नको. या यहूदानं काय केलं? लोकांना आपल्या नादी लावलेलं आहे, आपल्याकडे लक्ष त्याचं केंद्रित करून घेतलेलं आहे, आणि त्या प्रश्नामध्ये त्याचा देखील नाश झालेला आहे. त्याच या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला पुढे पाहायला मिळतं, जितके त्याला मानित होते, क्षमा करा, फितून आपल्या नादी लावले त्याचाही नाश झाला. आपण कुणीच राहणार नाहीये, आपण नाश पावणारे आहोत. एक दिवस आम्हाला जगातून जायचं आहे. 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष जरी जगलो तरी एक दिवस आम्हाला जायचं आहे. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान झाली. हालेलुया. त्याच्या पाठीमागे जाणारे पण नाश पावलेले आहे, दिशाहीन झालेले आहे. अशी पिढी आणि असे लोक, अशी मंडळी आम्हाला बनवायची नाही की जे आमच्या नंतर दिशाहीन होऊन जाते. विचार करा बरं, माझ्या नंतर आणि तुमच्या नंतर आपण इथं राहणार नाही. अचानक आपण या जगातून जाऊ. काल एक दुःखद बातमी मला मिळाली. माझे एक चांगले मित्र पास्टर अंकर नरुला यांच्या पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष, जे माझ्याकडे येऊन गेले, त्यांची पत्नी पण येऊन गेली. अचानक रीतीने अटॅक आला आणि चांगली बहीण मरण पावली. मुलाचं लग्न आता पुढच्या महिन्यामध्ये कॅनडा या ठिकाणी होतं. जाण्यासाठी तयारी ते करत होते, आम्ही संपर्कात होतो. आता पुढच्या महिन्यामध्ये लग्न करायचं, लेकराचं सगळे प्लॅनिंग्स केल्या, आणि अचानक त्यांना परवाच्या रात्री झटका आला, अटॅक आला आणि त्या मरण पावल्या. मरणाचं काही सांगता येत, मरण कधी येऊ शकते. पण आपण गेलो त्याच्यानंतरची परिस्थिती पण आपण इमॅजिन करून पाहायला पाहिजे. मी गेल्यानंतर काय होईल माझ्या चर्चचं, माझ्या मंडळीचं? जी देवानं मला दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी कॅरी फॉरवर्ड होईल का? हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. जर मी माझ्यावरती फोकस करून बसलेलो आहे किंवा फक्त माझ्याकडे माझं लक्ष आहे, मी जेवढा जितके दिवस आहे तेवढीच सेवा जर मी करत आहे, तर मग एका दिवशी आपला नाश झाल्यानंतर आपल्या मागे येणाऱ्या लोकांची दानादान झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची इच्छा ही नाही. दिस शुड कॅरी ऑन. हे काम पुढे चालायला पाहिजे, हे कार्य पुढे चालायला पाहिजे. फक्त आम्ही एवढे मुठभर लोक नकोय, आमच्या सोबत इतर लोक देखील येऊन हा दृष्टांत त्यांनी देखील ऐकायला पाहिजे. हालेलुया. म्हणून मी विनंती केली पास्टर फेलोशिपला, या पाळक लोकांसोबत एक एक पुढारी येऊ द्या, त्यांना देखील हा दृष्टांत ऐकू द्या, त्यांना देखील या गोष्टी समजून घेऊ द्या, आणि हे ओझं त्यांनी देखील घ्यावं की मला महाराष्ट्रासाठी काय करता येईल. 750 पीपल ग्रुप, 750 पीपल ग्रुप्स या बंधूकडून ऐकायला पाहिजे तुम्ही. आणि मी 750 पीपल ग्रुप, अजून त्यांच्यापर्यंत सुवर्तमान नाही. अजून तुम्हाला माहित आहे, आता मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त एवढी किती माहिती आहे मला माहिती नाही, पण थोडंसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन बघा. धाराशिव जिल्हा, जिथं देवाच्या दयेने काम चालू आहे, 5 पाळक लोक काम करतात. किती पाळक लोक? 5. जवळजवळ 10 लाख लोकसंख्या आणि त्याही पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 5 पाळक लोक किती लोकांपर्यंत पोहोचतील तुम्हाला वाटतं?
हिंगोली जिल्हा 7 पाळक लोक, मोठा जिल्हा आहे, भरपूर काम होणं बाकी आहे. फक्त शहरामध्ये काही तुटपुंजा गावामध्ये काम चालू आहे, बाकी पूर्ण जिल्हा रिकाम आहे. भरपूर काम होणं बाकी आहे. लातूर जिल्हा, मी कधी कधी माझ्या स्वतःच्या जिल्ह्याचा विचार करतो. 958 खेडे आहे, 948 खेडे. किती खेड्यामध्ये काम आहे बोटावर मोजण्या इतक्या. तेवढ्यातच आपण खुश आहे, तेवढ्याच उड्या मारायला. हो, एवढं काम झालं, एवढं लोक येते. भरपूर काम होणं बाकी आहे. आणि ते काम कधी होणार माहिती आहे का? ज्यावेळेला आम्ही स्वतः वरचं लक्ष काढू, ख्रिस्ताकडे लोकांचं लक्ष लावू. फक्त माझ्याच मंडळीत येऊन बसा, फक्त माझ्याच ऐका, माझ्या संग मी जेवढं म्हणेल तेवढंच करा, बस. रविवारचे रविवार तेवढं लोकांना बसवणे आणि पाठवून देणे, एवढं नको आहे. आम्हाला नेक्स्ट जनरेशन पुढे आणणं गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणारा हा सुवार्थिक बनणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा सुवार्थिक बनणं. आणि हे कुणाची जबाबदारी माहिती आहे का? मी आणि तुम्ही जे इथं बसलेले त्यांची. जोपर्यंत आपण एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला पुढे काढणार नाही, तोपर्यंत पुढे निघू शकत नाही, ते पुढे निघत नाही. मी माझ्या 25 वर्षाच्या सेवेमध्ये हा अनुभव घेतलेला आहे की जोपर्यंत मी एखाद्याच्या पाठीवर ताप ठेवून म्हणत नाही, चल पुढं, मी आहे, उभा आहे, तू वचन सांग, मी आहे, तू गीत गा, मी आहे, तू हे कार्य कर, तोपर्यंत हे होऊ शकत नाही. म्हणून आमची जबाबदारी मोठी आहे. हालेलुया. पाळक म्हणून, सेवक म्हणून आमची जबाबदारी मोठी आहे. देवाला धन्यवाद की देवानं आम्हाला अशा पोझिशन मध्ये ठेवलेलं आहे की आपण एखाद्याला पुढे काढू शकतो किंवा एखाद्याला मागे ढकलू शकतो. मग काय करायचं हे आमच्यावरती अवलंबून आहे. महाराष्ट्र आम्हाला जिंकायचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापर्यंत, प्रत्येक तालुक्यापर्यंत, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत शुभवर्तमान पोहोचवायचं. मला काय करता येईल याचा प्रयत्न करणं, आपल्यावरचं फोकस काढू आणि ख्रिस्तावरती फोकस लावू. हालेलुया. माझं नाव मोठं व्हावं, मलाच लोकांनी मान द्यावा, मलाच सन्मान द्यावा, काही गरज नाही. ख्रिस्ताचं नाव निश्चित देवाचं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मला नाही वाटत की माझ्या जीवनामध्ये मी कुठं मला एखादा हार मिळाला नाही म्हणून लोकांना भांडलेलो असेल, किंवा कोणीतरी रेव्हरंड म्हणलं नाही, बिशप म्हणलं नाही, पास्टर म्हणलं नाही, किंवा काहीतरी मत भांडलोय, हे मी माझ्या वडिलांपासून शिकलेलोच नाही. माझे वडील सुद्धा कुठेही बसत होते, कारण ते खेड्यातून आलेला माणूस, कुठेही मांडी घालून बसायचं. आणि त्यांनी मला एक गोष्ट शिकवली की सेवेमध्ये ज्यावेळेला वचन चालू आहे, कोणीतरी शिकवत आहे, सगळ्यात पुढच्या लाईनला बसणे आणि शांत रीतीने ऐकणे हे फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही शिकणार नाही तोपर्यंत इतरांना शिकवू शकणार नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये नम्रता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला मान्यता प्राप्त होऊ शकत नाही. आणि मान्यता आम्हाला कुणापासून पाहिजे माहिती आहे? देवाकडून. जर आम्ही देवाकडून मान्यता प्राप्त करून घेतली तर तो आमच्या जीवनामध्ये फेवर दिल्याशिवाय राहणारच नाही. हालेलुया. माणसामध्येही फेवर देणार आणि देवाकडूनही फेवर प्राप्त होणार. म्हणून या थुदासप्रमाणे आणि यहुदाप्रमाणे आमचं जीवन नसावं यासाठी आपण रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे की प्रभू माझ्याकडे नको, किंवा माझ्या बोलण्याकडेच फक्त लोकांनी लक्ष द्यायला नको, तर ख्रिस्ता तुझ्या कुसाकडे पाहून आणि तुझ्या इच्छाप्रमाणे लोकांचं जीवन असावं. ही ज्या वेळेला प्रार्थना आमची असेल, आमचं जीवन आशीर्वादाचं कारण बनल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. एकच कारण, महाराष्ट्राचं तारण. हालेलुया. तो उद्देश घेऊन चालूया. देवबाप मला आणि तुम्हाला निश्चितच सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप करू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद प्राप्त हो. धन्यवाद.